नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. तुम्ही दृश्य बघता आहात एका विंडोमध्ये आणि त्यामुळे कुठल्या विषयावर आपण बोलणार आहोत हे तुम्हाला स्पष्ट झालेलं असेलच. तर झालं काय की जम्मू काश्मीरमध्ये एक जी युवती होती, तिने ज्या पद्धतीने हा व्हिडिओ केला आणि जी सगळे सुरक्षा दलं होती त्यांच्याबद्दल जी बोलली आणि त्यामध्ये तिने सांगितलं की जेनझी हूं आणि एक जो सगळा आक्रस्ताळेपणा केला, ज्या पद्धतीची भाषा वापरली, त्याचा एक प्रचंड मोठा परिणाम जो सोशल मीडियावर दिसून आला आणि तो व्हिडिओ सुद्धा तिने सोशल मीडियावर टाकला. आता काय झालंय, की कालपासून ही सगळीकडे जाऊन माफी मागत सुटली आहे. म्हणजे हा एक पॅटर्न झालाय कुठेतरी, की आधी काहीतरी मूर्खपणा करायचा, बेतालपणा करायचा आणि मग त्याबद्दल माफी मागायची. सर, नेमकं काय प्रकरण आहे हे? पर्यटक म्हणून ही महिला लडाखच्या भागात काश्मीरहून गेलेली होती आणि तिकडे गेल्यानंतर मिलिटरीनी प्रवाशांचा काही काळाकरता थांबवला आणि त्याची जी कारणं होती ती बदलता हवामान हा एक भाग होता आणि दुसरा हा सगळा भाग अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि त्यामुळे तिथली जी वाहनांचं येणं जाणं असतं त्यावर संपूर्णपणे लष्कराचं नियंत्रण असतं. त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या माहिती असतात, त्यात हवामानाची पण माहिती असते आणि म्हणून त्यांनी थांबवून ठेवलं होतं. त्यामुळे या बाईंचा पारा चढला आणि स्वतःला जेनजी म्हणणाऱ्या या महिलांनी भारतीय लष्कराला अत्यंत असभ्य भाषेत माझ्या टॅक्स मधून तुमचा पगार निघतोय अशा प्रकारची अकलेचे तारे तोडलेले आहेत. आणि हे घडलं एका सेन्सिटिव्ह आणि पॉलिटिकली सेन्सिटिव्ह अशा एन्व्हायरमेंटमध्ये जिथे तुमची मुवमेंट ही संपूर्णपणे मिलिटरी करत असते. म्हणजे एक प्रकारे तिने मिलिटरीच्या कामामध्ये सुद्धा अडथळा निर्माण केलाय असं सुद्धा म्हणता येईल. एवढंच नाही, नुसत्या मिलिटरीला शिव्या नाही घातल्या, तर तिथे असलेल्या लोकांना मिलिटरीच्या विरोधात तिने उकसवायचा प्रयत्न केला. तुम्ही ती दृश्य बघा. ऑफिसर शांतपणे समजावतोय की बाई तुम्ही समजून घ्या काय परिस्थिती आहे ते, पण ती बाई ऐकायला तयार नाही. हे भान सुटतंय. हिम्मत दाखवायची ती नेमकी कोणत्या ठिकाणी याचा अंदाज येत नाही. ही कोणती नशा भिनली आहे आजच्या तरुणाईत? मी जेनझी म्हटलं म्हणजे तुम्हाला वाटेल ते करायचा परवाना मिळतो का? ही जी बेताल बडबड करणारी कन्या आहे, ही मानसिकता हिला कुठून मिळाली? हे धैर्य आलं कुठून मिलिटरीच्या विरोधात, देशाच्या विरोधात बोलायचं? हा जंतर मंतरवरचा आलेला डोस तर नाही ना? या बाई म्हणतायत की माझ्या टॅक्स मधून तुमचा पगार होतो. त्यांना कोण सांगणार की आर्मीचे लोक, जवान त्यांचा टॅक्स भरतात आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा भरतात आणि त्याच्यामुळेच भये तुझं शिक्षण झालंय, भये तुला आरोग्य मिळतंय, तुला रस्ते मिळत आहेत. आणि हे कशामुळे होत आहे? तर आर्मीचे जवान सुद्धा टॅक्स भरतात, पण ते नुसता टॅक्स भरत नाहीत, स्वतःसाठी जगत नाहीत, तर ते देशांच्या सीमांचं रक्षण करतात. तिकडे ते रक्षण करतात म्हणून तुम्ही सुखानी इकडे रात्रीच्या पार्ट्या करू शकता आणि जंतर मंतरवर आंदोलनं करू शकतात. जेनजी असणे म्हणजे अब्यूज करणे, व्हायलन्स करणे, याचा तुम्हाला कोणी मक्ता दिलाय का? परवाना आहे का तुमच्याकडे या देशात अराजक माजवण्याचा? हे कुठलं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणायचं? याचा निषेध झालाच पाहिजे आणि त्याकरताच हा कार्यक्रम आहे. अगदी बरोबर आहे. याचा निषेध झाला पाहिजे आणि त्याकरता आपण हा कार्यक्रम करतो आहोत. एक महत्वाचं ट्विट म्हणजे यानंतर जी प्रतिक्रिया आली ती ओमर अब्दुल्ला जे तिथले मुख्यमंत्री आहेत त्यांची सुद्धा आली आणि त्यांनी एक जे सांगितलं त्यामध्ये की जेनझी हा वर्ड एकेकाळी जसं कोणीतरी जानता है मेरा बाप कौन है अशी धमकी कोणालाही कुठला तरी व्हीआयपीचा मुलगा द्यायचा आणि जानता है मेरा बाप कौन है की तरह हम जेनझी है म्हणजे आम्ही जेनझी आहे म्हणजे वाटेल ते करायला तुम्हाला मुभा आहे का? वाटेल ते करायला तुम्हाला मोकळीक आहे का? कायदा हातात घ्यायची सुविधा हे तुम्हाला म्हणजे कोणी सूट दिली आहे का? या सगळ्याचा विचार या निमित्ताने झाला पाहिजे. सर, हे तुम्ही म्हणालात तसं की जंतर मंतरवरून जेनझी हा परवलीचा शब्द झालाय आणि त्या परवलीच्या शब्दाची कोणीही वाटेल तशी आपल्यासाठी उपयोग करून घ्यायचा आणि आपल्या संस्था असतील, आपले सुरक्षा दलं असतील, आपल्या इथे वर्षानुवर्ष काम करणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स असतील, त्यांना सगळ्यांना वेठीस धरायचं. हे कुठेतरी चाललेलं आहे. ही मानसिकता धोक्याची आहे. ही मानसिकता आली कुठून माहितीये का? तर ही मानसिकता आली त्या सोशल मीडियामधून आणि मेटानी
जेव्हा प्रधानमंत्र्यांचा तरुणाईशी संवाद साधणारा ट्विटरवरचा एक्सवरचा व्हिडिओ त्यांनी 5 तासाकरता डिलीट केला, त्याच्यावर आपण कार्यक्रम पण केला. तो कार्यक्रम कशाकरता केला? त्या कार्यक्रमाच्या तशा असंख्य प्रतिक्रियांच्या दबावामुळे मेटाला कबूल करावं लागलं. आणि त्यांनी कबूल काय केलं की पंतप्रधानांचा व्हिडिओ हटवला ही तांत्रिक चूक नव्हती, म्हणजे इट वॉज प्लॅन्ड. ते एक षडयंत्र होतं या देशाच्या विरोधातलं. आणि दुसरा महत्वाचा म्हणजे की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की होय, काही विशिष्ट समुदायापर्यंत विशिष्ट कंटेंट हॅमर करण्याकरता, पोहोचवण्याकरता, कम्युनिकेट करण्याकरता आम्हाला पैसे मिळतात. सो दे ऍक्ट एज ए कॉन्ट्रॅक्ट किलर. त्याहीपेक्षा सुद्धा दे आर नॉट ए प्लॅटफॉर्म, दे आर ऍक्टिव्हिस्ट. आणि त्यांनी वर्षानुवर्ष तुम्हाला सोशल मीडियाचा एक व्यसन लावलेलं आहे आणि सोशल मीडियाचीच तुम्हाला दुनिया वाटायला लागलेली आहे. आणि त्याच्यामुळेच ती एक मानसिकता बनली की जी जंतर मंतर मधनं त्याला खत पाणी आलं की तुम्ही जैन जी आहे म्हणजे तुमच्याकडे एक प्रकारची कवच कुंडल आहेत की ज्याला कोणी हात लावू शकत नाही. पण आता वेळ आली आहे की ती कवच कुंडल तुम्हाला तुमच्या अंगावरची काढून घ्यायला पाहिजेत. अशाच लोकांना पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दिमागी नक्षल म्हटलं. कारण जंगलामधला नक्षलवाद तर खणून काढला गेला, पण हा जो दिमागी नक्षलवाद आहे तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काही खरं नाही. आणि यांची जर बकोट टाकली तर लगेच माफी मागतात. या प्रकरणात तर नुसत्या टीकेचा भडीमार झाल्यानंतर या बाईंनी माफी मागून टाकली. पण तरी देखील या चुकीला माफी नाही असं का म्हणतो? तर त्याचं एक कारण म्हणजे तुम्हाला जर खरंच मिलिटरी बद्दल आदर आहे म्हणताना, मग एक काम करा, 2 महिने बॉर्डरवर मिलिटरीच्या बरोबर काम करून दाखवा. मागे कारगिल युद्धामध्ये अभिनेते नाना पाटेकर जे एस शूटर आहेत, त्यांनी प्रत्यक्ष कारगिलच्या युद्धात भाग घेतला 60 दिवस. त्या 60 दिवसात त्यांचं 20 किलो वजन कमी झालं होतं. काय कठीण आयुष्य असतं ते कळेल. आणि ते कारगिलमध्ये होतं. तुम्हाला सियाचीन मध्ये पाठवलं पाहिजे, मग कळेल जिवंत येणं हा सुद्धा केवढा मोठा वरदान आहे. आणि हे आयुष्य जवानाचं असतं आणि त्यांची तुम्ही खिल्ली उडवता. आणि जेनजीच्या नावाखाली हा सगळा नंगा नाच देशाच्या कानाकोपऱ्यात करायचं लायसन्स तुम्हाला दिलं कोणी? तुम्ही इशू उठवा, तुमच्या हिताचे उठवा. तुम्हाला जे देशासाठी योग्य वाटतात ते इशू उठवा, पण देशाची जी मानचिन्ह आहेत, आमची संसद आहे, आमचं इलेक्शन कमिशन आहे, त्यापेक्षा सुद्धा मिलिटरी आहे, या सगळ्यावर जर तुम्ही असा पंचनामा करत असाल तर ते नामंजूर आहे. ही तुमची जंतर मंतरी मानसिकता इथंच खणून काढली पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. सर, मेटाचा तुम्ही विषय घेतलात. मेटानी ज्या कबुल्या दिल्या भारत सरकारकडे आणि माफी मागितली, त्यामध्ये तिसरं जे आहे ते अतिशय गंभीर अशा स्वरूपाचं आहे की चाइल्ड पॉर्नोग्राफीचा कंटेंट सुद्धा ते प्रमोट करतात भारतामध्ये. बरं, ही झाली भारताची गोष्ट. आपण अमेरिकेमध्ये मेटावर किती खटले आहेत हे जर पाहिलं तर 30 राज्यांनी तिथल्या खटले दाखल केलेले आहेत. आणि मेटाला लहान मुलांसाठी म्हणजे 16 वर्षाच्या खालील मुलांची मानसिकता बिघडवणारा कंटेंट टाकल्याबद्दलचे हे खटले. कारण जर अमेरिकेसारख्या ओपन सोसायटीला, जे स्वतःला अगदी ओपन म्हणून घेतात, त्या सोसायटीला, त्या समाजाला जर या मेटाच्या कंटेंटची काळजी वाटत असेल तर भारताची आपली एक संस्कृती आहे, आपली एक मूल्याधारित कुटुंब व्यवस्था आहे, आपल्या सगळ्यांना चिंताजनक वाटावी अशी ही सोशल मीडियाची सगळी जी चळवळ सुरू झालेली आहे आपल्या देशामध्ये. आणि जेनझी हा वर्ड आपल्याकडे देऊन की तुम्हाला वाटेल ते करा, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, तुमच्यावरचे खटले मागे घ्यायला आम्ही जाऊ कोर्टात. एक लक्षात घ्या, ही मुलगी म्हणजे जेनजीचा आदर्श नाही हे देखील समोर आलं पाहिजे. हे जेनजीचं एक असं टोक आहे की जे टोक आपण टाळायला हवं, हे सुद्धा कळायला पाहिजे. तुम्ही काश्मीरला जरूर जा, तिथलं सौंदर्य बघा. लडाखला जा, तिथलं सृष्टी सौंदर्य बघा. तिथल्या अतिशय आल्हाददायक वातावरणाचा जरूर लाभ घ्या. तिथलं लोकसंगीत, तिथलं लोकल फूड बघा. पण तिथल्या लोकजीवनामध्ये आणि लष्करी जवानांच्या बाबतीत जर खेळखंडोबा कराल तर लक्षात ठेवा, यू आर नॉट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ जेनझी. असेच 20-25 वर्षापूर्वी अधिक कदम गेलेले होते पुण्यातून, आणि त्या अधिक कदमनी
तिकडे जाऊन समाजकार्याचा डोंगर उभा केला. 20-15 वर्षापूर्वी सारंग गोसावी गेले होते. त्या सारंग गोसावीने अरुणाचल असेल, मणिपूर असेल, लडाख असेल, काश्मीर असेल, इकडे बेकऱ्या उभारल्या, कॉम्प्युटरची सेंटर्स काढली, रोजगाराची केंद्र काढली. हे सगळं त्यांनी केलं, ते तुम्हाला दिसत नाही. आणि तुम्हाला हे असं करावं असं वाटतं मिलिटरी बरोबर या देशाच्या विरोधात. आणि त्याला तुम्ही आधार काय घेताय, तर जेन झीचा घेताय. ही म्हणजे जेनझी नाही, तर हा म्हणजे जेनझीला आलेला एक असा गाठ आहे की ती गाठ आता कापून काढावी लागणार आहे. दिस इज नॉट द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ जेनझी. ही जेनझीच्या नावाखाली चाललेला नंगा नाच हा या जेनझीला झालेला कॅन्सर आहे. सर, हे समाजाच्या लक्षात येत आहे आता. आणि तुम्ही जर बघितले असतील तर काही घटनांना सुरुवात झाली आहे. जंतर मंतरचं आंदोलन संपून जेमतेम महिना झाला नाही, तर तिथले जे सीजेपीचे लोक आपण म्हणजेच देशाचे एकदम तारणहार आहोत अशा पद्धतीने बाहेर पडायला लागलेले आहेत. गावागावांमधून त्यांना विरोध होतोय. दिल्लीतला एक प्रकार आपण बघितला की त्यांना तिथे नागरिकांनी विरोध केला. राजस्थानमध्ये आज म्हणजे नुकतंच असं झालंय की आशुतोष रांकाला तिथल्या गावकऱ्यांनी हाकलवून लावलेलं आहे. कारण पुढची पिढी ही नासवली जाऊ शकते आणि त्यांना देशविरोधी कारवाया करायला अशा प्रकारच्या गोष्टी भाग पाडू शकतात. हे आता गावातल्या सर्वसामान्य माणसांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. हे अगदी खरं आहे की लोकांना हे लक्षात येणार. हे आपण जंतर मंतरवरचे जे अनेक कार्यक्रम केले त्यात आपण प्रिडिक्ट केलेलं होतं. ही जी विषारी विचारांची काय मूळ आहे ना, ते म्हणजे लोकशाही म्हणजे सडक संसद नव्हे, लोकशाही म्हणजे निवडणुका नाही, प्रतिरोध. ही जी मानसिकता एक आलेली आहे की संसदेनं पारित केलेले कायदे सुद्धा आम्ही वंदे मातरमचे पाळणार नाही, आम्हाला जे वाटतात त्या गोष्टी आम्ही पाळणार. ही जी मानसिकता आहे ती मानसिकता याच्या मुळाशी आहे. आणि म्हणून तिने जरी माफी मागितली असली तरी जनजागृती करता यात काय चूक आहे आणि काय बरोबर आहे, जेनझी म्हणजे काय, अधिक कदम आहे, सारंग गोसावी आहे, हे सुद्धा आपण सांगितलं पाहिजे आणि अशा गोष्टींचा निषेध केला पाहिजे. अगदी बरोबर आहे. या अशा गोष्टींचा अगदी कठोर शब्दात निषेध करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. आमचे जे लोक हा व्हिडिओ पाहतायत त्यांना सांगायचंय की तुमच्या घरातली एक पुढची पिढी आहे आणि त्या पुढच्या पिढीला तुम्ही काय देताय हे जर तुम्ही सजगपणे पाहिलं नाहीत तर याच प्रकारची हे जे तण आहे ना की जे देशाच्या विरोधात, कुटुंबाच्या विरोधात, समाजाच्या विरोधात सगळं नासवणारं एक जे आहे ते उभं राहील. वेळीच सावध होऊन जोपर्यंत आपण यावर एक सकारात्मक दृष्टीने संवादातून नियंत्रण आणणार नाही तोपर्यंत या गोष्टी या तुमच्या माझ्या चिंतेच्या आहेत आणि त्यासाठी काहीतरी सकारात्मक पावलं उचलणं ही गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं सर, काय केलं पाहिजे? कारण मी का तुम्हाला हा प्रश्न विचारतीये की सिया आणि केतन जेव्हा झाले होते तेव्हा एक गोष्ट तुम्ही सांगितलेली होती आणि त्यावर प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. अनेक पालकांनी सांगितलं होतं की निर्मुळकर सर, तुम्ही जे सांगितलं तो प्रश्न आम्हाला सतावतो आहे. तो प्रश्न तुम्ही अतिशय मुळापासून हाती घेतलेला आहे आणि त्यावर तुम्ही जे सांगितलेले उपाय होते ते फार महत्वाचे होते. यावर तुमची काय औषधं आहेत, काय गोळी आहे सर? मला असं वाटतं आज तरुण मुलं प्रचंड काम करतात. मिस्किन इंगवले नावाचा मुलगा आहे, त्यांनी महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमी असते ती शोधण्याकरता आदिवासी पाड्यांवर निर्जंतुक सिरिंज नसते, त्याची टेस्ट परवडत नाही, म्हणून त्यांनी एक असं साधं इन्स्ट्रुमेंट तयार केलं. अमेझॉनवर मिळतं ते, 3.5 4 का 5 हजार रुपयाला आहे. त्याच्यावर नुसतं बोट ठेवायचं, कुठली सिरिंज लावायची गरज नाही, सुई लावायची गरज नाही आणि तुम्हाला 2 मिनिटात तुमचं हिमोग्लोबिन किती आहे ते कळतं. 5 रुपये सुद्धा टेस्टची किंमत येत नाही. मला सांगा, आता हा मुलगा कोण आहे? हा मुलगा जेनजी आहे. तुमच्या पुण्याची प्राची शेवगावकर आहे, त्या मुलीनी फर्ग्युसन कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसून एक रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात काय प्रकारचं उत्सर्जन आपण करतो त्याचं ऍप डेव्हलप केलं. आज 150 देशातील लोक ते ऍप फॉलो करतायत, अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख फॉलो करतायत. तुमच्या पुढे जरा गेलं मुंबईकडे येताना की तळेगावला प्रशांत गाडे नावाचा मुलगा आहे. प्रशांत गाडे यांनी डिप्लोमाचं आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि एका समस्येवर काम करायला सुरुवात केलं. समस्या काय? तर जे अपंग असतात, जन्मानी अपंग किंवा अपघातानी अपंग, हात आणि पाय नसतात, त्यांचं आयुष्य बर्बाद होतं.
परावलंबी बनतं, कुठलंही काम करता येत नाही. आणि त्यांचे जे आर्टिफिशियल हात किंवा पाय घ्यायला गेलो आपण तर 25-30 लाखाला पडतात. गरीबाला कसं परवडणार? 5 वर्ष या मुलांनी तुम्हाला सांगतो प्रचंड मेहनत केली, प्रचंड अपयश पाहिलं, निर्भत्सना लोकांची स्वीकारली, पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही आणि 25-30 लाखाला बाहेर मिळणारा हात आणि पाय या प्रशांत गाडेंनी 15,000 रुपयाला तयार केला. पण हे व्हिडिओज आम्ही बघत नाही. तुम्हाला आम्ही अशा शेकडो गोष्टी सांगू शकतो. याचा एक वेगळा कार्यक्रमच करावा लागेल की ही माणसं कशी निर्माण झाली. ही माणसं पण याच जेनजी मानसिकतेची आहेत, पण ही जेनजी वेगळी आणि आता या मुलीची जेनजी जंतर मंतरवर पोचलेली जेनजी वेगळी. कुठली जेनजी तुम्हाला घ्यायची आहे हे तुमच्या हातात आहे. अगदी बरोबर आहे. काय निवडायचं हे तुमच्या हातात आहे. तुमच्या कमेंट्स असतील, तुमच्या सूचना असतील, त्या अवश्य कळवा आणि सगळ्या समाजाच्या दृष्टीने, राष्ट्रहिताच्या दृष्टीने असलेला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.